इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये मी 2 कप पाणी घालते। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं गूळ। चांगलं उकळून घ्यायचंय। गूळ त्याच्यामध्ये विरघळला पाहिजे, अशा पद्धतीने उकळून घ्यायचंय। गूळ चांगलं विरघळलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत। एक कप आणि हे दुसरा कप। 2 कप आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हे आपण चांगलं आता मिक्स करून घेऊया। याच्या आधी आपण तवसाली वडे बनवलेले आहेत। आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे, आणि कोंबडी वडे बनवण्यासाठी मी हे आता पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि ते थंड करायला ठेवते। पीठ आपलं थंड झालेलं आहे। मी पीठ हे अर्ध काढून घेतलेलं आहे। मी दोन्ही प्रकारे तुम्हाला हे दाखवणार आहे कोंबडी वडे। आगरी रेसिपी म्हटलं तर कोंबडी वडे म्हणजे ह्या वड्यांना घाऱ्या म्हणतात। जुना शब्द आहे, घाऱ्या म्हटलं जातं, तांदळाच्या घाऱ्या। आणि त्या घाऱ्या बनवण्यासाठी मी हा पीठ थोडा सेपरेट घेतलेला आहे आणि तो आता मी चांगला मळून घेते। आपलं पीठ मळून झालेलं आहे। पिठामध्ये मी असा एक होल केलेला आहे, म्हणजे पूर्ण होल नाही केलेलं आहे, आणि मी ते एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये आपण पूर्वीच्या पद्धतीने एक ह्याच्यामध्ये आपण कोळसा टाकलेला आहे आणि त्याच्यावर थोडासा तेल घालून आपण ते मोहन टाकलेलं आहे असं झाकून ठेवणार आहोत। संपूर्ण पिठाला त्याचं मोहन मिळतो। हे पद्धत आपली खूप जुनी आहे, गावची पद्धत आहे। पूर्वीची लोक अशा पद्धतीने मोहन घालायचे पिठाला आणि रात्रभर पीठ असं झाकून ठेवायचे आणि पहाटे त्याचे वडे बनवायचे। खेडेगावातली लोक ह्या पिठाला मोहन घालून त्याची घाऱ्या बनवायची। अशा प्रकारे त्याच्यामध्ये धूर आहे ते कोंडलं जायचं आणि त्याच्याने पीठ खूप चांगलं यायचं। ही आपली जुनी पद्धत झाली। आणि आताच्या पद्धतीनुसार मी तुम्हाला दाखवते झटपट कशी बनवायची, कारण की रात्रभर पीठ फुलल्याशिवाय दुसऱ्या दिवशी वडे बनवल्याशिवाय ते खायला मिळायचे नाही। पण ही जी जुनी पद्धत आहे, ही जर आगरी रेसिपी आहे तर त्या रेसिपीला ह्या पद्धतीने मोहन घालून त्याचे वडे बनवले जातात। त्या वड्यांना घाऱ्या म्हणतात। आपण जे घेतलेला पीठ त्यातला अर्धा पीठ म्हणजे 1 कपाचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे, आणि आता हे दुसऱ्या कपाचं पीठ म्हणजे 2 कप पीठ घेतलेलं आहे, त्यातला 1 कप पीठ मळलेलं आहे। 1 कप पीठ आपण आता मळायला घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा कप रवा घेते, अर्धा कप रवा आणि पाव कप गव्हाचं पीठ, आणि हे एकत्र करून मी आता मळून घेते। आपला दुसरा पीठ पण तयार झालेला आहे। कोंबडी वडे म्हणा किंवा घाऱ्यांचा पीठ, हे दोन्ही प्रकारची पीठं आपली मळून झालीत। आता ही पीठं आपण 5-6 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। चांगलं फुलल्यानंतर आपण त्याचे वडे 7 ते 8 तास झालेले आहेत। आपण 5 ते 6 तासासाठी ठेवलेलं होतं पीठ मळून। पीठ बघूया आपण। हे बघा, पीठ छान मऊ झालेलं आहे एकदम।
म्हणजे पीठ चांगलं आपलं फुललेलं आहे. हे झाले आपले वड्यांचं पीठ. हा आपला घाऱ्यांचं पीठ. दोन्ही प्रकारचे आपण मळून ठेवलेले होते. हा घाऱ्यांचं पीठ आहे. मी कोळसं काढून ठेवते बाजूला. त्याच्या आतमधला थोडंसं काळा झालेला आहे ते काढून टाकते. आणि दुसरं म्हणजे मस्त असा स्मेल सुटलेला आहे आपण जे कोळसा जाळून त्याच्यामध्ये टाकलेलं त्याच्याबद्दल. हा बघा, हा सुद्धा पीठ चांगला मऊ झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हाताला पाणी लावून छान मळून घेते. आणि आपण सर्वात पहिला घाऱ्या बनवणार आहोत. मी ह्या घाऱ्या का दाखवते तुम्हाला, तर ह्या घाऱ्यांना अतिशय महत्त्व आहे आगरी रेसिपीमध्ये. कारण की आगरी लोक ह्या घाऱ्या लग्न समारंभामध्ये, देवीच्या पूजनासाठी, गौरी पूजनाच्यासाठी ह्या घाऱ्या वापरल्या जातात. मी थोडंसं पीठ हा साधारण असा मळून घेते. आपला तेल खूप छान तापलेलं आहे आणि पीठही व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण ह्या पिठाच्या घाऱ्या बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. प्लेट किंवा एखादा टोप घेतला तरी चालेल. असं उलटा घेऊन त्याच्यावरती कापड ठेवायचा. कोणी कोणी त्याच्यावरती प्लास्टिकची पिशवी घेऊन सुद्धा थापतात तरी चालेल. आणि हे अशा प्रकारे आपण गोळे करून घाऱ्या बनवतो. मी घाऱ्या वेगळ्या का दाखवतो, कारण की ही घाऱ्या बनवण्याची जी पद्धत आहे ती खूप जुनी पद्धत आहे. आणि ही घाऱ्यांची पद्धत म्हणजे ओरिजिनल आगरी रेसिपी आहे. अशा प्रकारेच पूर्वी घाऱ्या बनवायच्या. नंतर ह्यांना वडे म्हणायला लागले. ह्या घाऱ्या म्हणजे मुहूर्ताच्या असतात. जसं की लग्न समारंभामध्ये मुलाचं मुलीचं लग्न असतो त्यावेळेस लग्नाचं जेवण जेव्हा स्टार्ट करतात बनवायला, त्यावेळेस नवरा मुलाच्या किंवा नवरी मुलीच्या हातून 5-5 घाऱ्या अशा कढईमध्ये सोडल्या जातात आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात होते लग्नाच्या. शिवाय ह्याच घाऱ्या गौरी पूजनाला सुद्धा वापरल्या जातात. गौरी गणपतीच्या सणामध्ये छान पीठ आपलं आलेलं आहे, कारण की घारी छान फुललेली आहे. बघा, मस्त फुलली आहे. जास्त पण काळी करायची नाही आहे. छान ब्राऊन झाली आहे. दोन्ही साईडने पण छान झाली आहे, कारण की तेल आपलं छान तापलेलं आहे आणि घारी फुललेली पण छान आहे. अशा पद्धतीने आपण घाऱ्या बनवून घेणार आहोत. ही ओरिजिनल रेसिपी असल्यामुळे मी तुम्हाला पहिली दाखवली आहे. हे ह्याचं पीठ हे रात्रीचं मोहन घालून झाकून ठेवायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्याच्या घाऱ्या बनवायच्या असतात. पण आता आपण मोहन घातलेलं होतं आणि छान पीठ पण आलेलं होतं, त्याच्यामुळे मी बनवून दाखवते. आपण खूप लकी आहोत की हे पीठ लवकर आलं. अशा प्रकारे आपण या घाऱ्या बनवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोणी कोणी जिरा सुद्धा वापरतात. जिऱ्याने एक छान फ्लेवर येतो. आपण काकडीचे तवसाळी वडे बनवलेले आहेत. तेव्हा एका मैत्रिणीने मला विचारलेलं की त्याच्यामध्ये गूळ वापरलं तर चालेल की नाही वापरलं तर चालेल का, कारण की हे मुहूर्ताचे असल्यामुळे त्याच्यामध्ये गूळ वापरणं अतिशय महत्त्वाचं आणि हा आमचा पारंपरिक पदार्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही गूळ हा वापरतोच. आणि काकडीच्या रेसिपीमध्ये गूळ वापरला नाही तर काकडीची रेसिपी ती गोड लागणार नाही. ह्या रेसिपीमध्ये तुम्ही गूळ वापरलाच नाही तरी चालेल, पण आम्हाला वापरावा लागतो. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा तरी बनवून बघा, नक्की आवडेल.
अशा प्रकारे आपण बनवून घेऊया सर्व। आता आपण हे दुसरे वडे बनवणार आहोत। ह्या वड्यांमध्ये मी रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं होतं आणि ह्या वड्यांना मी होल करणार नाहीये, हे असेच सोडणार आहे गोलच्या गोल। जेव्हा आपल्याला रात्री पीठ मळून ठेवायला वेळ मिळत नसेल त्यावेळेस आपण हे 2 तास अगोदर जरी पीठ मळून ठेवलं तरी हरकत नाही, लगेच फुलतो। आता पीठ फुलवण्यासाठी तर बेकिंग पावडर, बेकिंग सोडा असे सगळे वेगवेगळे प्रकार वापरले जातात, किंवा चण्याची डाळ, उडदाची डाळ असे प्रकार वापरले जातात। आम्ही डाळी कोणत्याही प्रकारच्या वापरत नाहीये, आमच्याकडे फक्त तांदळाचे वडे गुळाचं पाणी असं एकत्र मिक्स करूनच बनवले जातात। आपल्याला झटपट बनवता यावे म्हणून त्याच्यामध्ये, आणि लवकर फुलायला पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी त्यात रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स केलं। त्याच्यामध्ये आपण जिरं वापरला तर अजून चांगली टेस्ट येते, तर मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं वापरते, त्याला आणखी थोडं चांगली टेस्ट येईल। आपण ह्याच्यामध्ये थोडं जिरं लावलं तर। हे दुसऱ्या पद्धतीचे आपले कोंबडी वडे तयार आहेत। हे आपले सागोती वडे तयार झालेले। आता हे कोंबडी वडे अशा पद्धतीने वडे फुलले पाहिजेत। वडे आपले छान फुलत आहेत। मैत्रिणींनो, कमीत कमी वेळामध्ये बनवता येण्यासारखे हे वडे एकदा बनवून बघा। तांदळाचं पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून लवकरात लवकर बनवता येणारे आहेत। आणि आपले पारंपरिक पद्धतीच्या घाऱ्यासुद्धा एकदा बनवून बघा, अतिशय छान लागतात। ह्या वड्यांमध्ये किंवा घाऱ्यांमध्ये जर तुम्हाला गूळ वापरायचं नसेल तर नका वापरू, गूळ न वापरता सुद्धा केले तरी चालतील। मैत्रिणींना, ऑफिसमध्ये जाणाऱ्या मैत्रिणींना लवकरात लवकर बनवता यावे म्हणून मी दुसऱ्या प्रकारचे सुद्धा वडे बनवून दाखवलेले आहेत। मैत्रिणींनो, नक्की बनवून बघा। मी सारखी सांगते आहे की सतत सांगते आहे की एकदा नक्की बनवून बघा, वडे अतिशय छान लागतात। आणि बनवलेत की नक्की कमेंट करा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, आणि आणखी काही रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पारंपरिक पद्धतीच्या घाऱ्या आणि कोंबडी वडे आपले तयार आहेत।